आपल्याला बघायचं आहे आरशातील प्रतिमा. आता आरशातील प्रतिमेसाठी आपण जर विचारात घेतलं तर आरशातील प्रतिमा म्हणजे नेमकं काय असतं, तर एखादी वस्तू ज्यावेळी आपण आरशासमोर ठेवतो, एखादी वस्तू आरशासमोर ठेवल्यानंतर आरशासमोर ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर त्याचे जे प्रतिबिंब मिळते, त्याचे प्रतिबिंब प्रतिबिंब मिळते मिळते त्यास त्यास आरशातील प्रतिमा म्हणतात. आरशातील प्रतिमा म्हणतात. बघा म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट आरशाच्या समोर ठेवतो किंवा आपण स्वतः आरशाच्या समोर उभा राहतो, त्यावेळी आपलं आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब म्हणजे काय असते, आरशातील प्रतिमा असते. आता बघा, आरशातील प्रतिमेमध्ये नेमकं होतंय काय, तर आरशातील प्रतिमेमध्ये पहिली गोष्ट घडते ती म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची डावी बाजू उजवी बनते तर उजवी बाजू डावी बनते. उजवी बाजू काय बनते, डावी बाजू बनते. बघा, पहिला मुद्दा येतो, काय होतोय, तर डावी बाजू उजवी बनते, उजवी बाजू डावी बनते. म्हणजे जे डावीकडे दिसतंय ते उजवीकडे जाणार, उजवीकडे दिसतंय ते डावीकडे जाणार. मग याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मांडण्या बघायला मिळतात. एक म्हणजे ऊर्ध्व मांडणी. आता ऊर्ध्व मांडणी म्हणजे काय असतं, तर ऊर्ध्व म्हणजेच काय, तर त्याला पण इंग्लिशमध्ये थोडक्यात म्हणू शकतो व्हर्टिकल पोझिशन. काय म्हणू शकतो, व्हर्टिकल पोझिशन. आता व्हर्टिकल पोझिशन म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये आरसा तुमचा उभा ठेवला जातो. कसा ठेवला जातो, उभा ठेवला जातो. त्यामुळे तुम्हाला आरशामध्ये जी प्रतिमा मिळणार असते ती डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी बनणारी बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यामध्ये जी आरशामध्ये जी प्रतिमा तयार होत असते ती म्हणजेच आपल्याला उभ्या दिशेने सरळ ठेवलेला आरसा बघायला मिळतो. इथं काय ठेवलेला असतो, उभ्या दिशेने सरळ ठेवलेला आरसा असतो. आणि त्यामुळे बघा, आपल्याला जी प्रतिमा असते ती म्हणजे थोडक्यात आपण इथं एखादी गोष्ट ठेवली, ही अशी गोष्ट ठेवली आणि हा जर तुमचा आरसा असेल तर याच्यामध्ये ही प्रतिमा आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळते. म्हणजे बघा, ह्याची जी हा कोण जो आहे तो कुठल्या बाजूला होता रे, डाव्या बाजूला होता. डावी बाजू होती किंवा डाव्या बाजूला होता. आता तो कुठल्या बाजूला गेलाय बघा, इथं उजव्या बाजूला. हा कोण इकडल्या साईडला म्हणजे कुठल्या बाजूला गेलाय, उजव्या बाजूला गेलेला बघायला मिळतो. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला आरसा हा उभा ठेवला जाईल आणि तो वस्तूच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवला जाईल. कुठल्या पण बाजूला ठेवू द्यात, काय प्रश्न फरक पडत नाही. बघा, आरसा हा उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवला जातो. डाव्या बाजूला ठेवतात. म्हणजेच कुठं वस्तूच्या ठेवायचा असतो. आरसा कुठं ठेवायचा रे, वस्तूच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला. आता इथं जो आरसा आपण इथं ठेवलाय, हा आरसा कुठं आलाय सांगा, तर या वस्तूच्या उजव्या बाजूला ठेवलाय. आपल्याला आकृती जी मिळणार आहे तीच मिळणार, तसं काय फरक पडत नाही. जर इकडे ठेवला तरी सुद्धा आपल्याला इकडे आकृती जी मिळणार आहे ती हीच आकृती बघायला मिळणार आहे. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट मिळते. तर बघा, याच्यासाठी आपण बघायसाठी काय करायचं असतं, तर सरळ सरळ काय करायचं, कागदाच्या दुसऱ्या बाजूने बघितल्यास दुसऱ्या बाजूने बघितल्यास आरशातील प्रतिमा दिसते. म्हणजेच काय करायचं रे, सरळ सरळ कागदावरती ज्या प्रतिमा काढलेली आहे ती दुसऱ्या बाजूने बघायची. दुसऱ्या बाजूने बघितली का आपल्याला काय बघायला मिळेल, तर त्या वस्तूची आरशातील प्रतिमा बघायला मिळेल. हे यातलं महत्वाचं आहे. आपण पेपर आपला काय करू शकतो, म्हणजे जो काय कागद आहे तो कागद दुसऱ्या बाजूने जर बघितला, प्रकाशाच्या दिशेने ठेवला आणि आपण विरुद्ध बाजूला जर उभा राहिलो तर आपल्याला त्याची प्रतिमा जी दिसेल ती प्रतिमा कसली असणार आहे, तर आरशातील प्रतिमा आपल्याला
बघायला मिळणार आहे. आता आरशातील प्रतिमेमध्ये ही झाली ऊर्ध्व मांडणी. तशी दुसरी म्हणजेच काय, पार्श्व मांडणी सुद्धा केली जाऊ शकते. आता पार्श्व मांडणी, सॉरी एक मिनिट, पार्श्व मांडणी. आता पार्श्व मांडणी म्हणजेच काय रे, आरसा आपल्या पायाखाली, म्हणजे आरसा कसा ठेवला जाईल, आडवा ठेवला जाऊ शकतो. आरसा आडवा ठेवल्यास जे आपल्याला प्रतिमा मिळते ना, आरसा आडवा ठेवल्यानंतर मिळणारी प्रतिमा ही पाण्यातील प्रतिबिंबासारखी असते. पाण्यातील प्रतिबिंबासारखी असते. बघा, आपल्याला आरसा जर काय केलेला असेल, आडवा ठेवलेला असेल, तर आपल्याला पाण्यातील सॉरी काय घडतं, ही पाण्यातील प्रतिबिंबासारखी दिसते. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा बदल फक्त होतो. जसं आपण ऊर्ध्व मांडणीमध्ये काय सांगितलं रे, तर थोडक्यात डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. तशा पद्धतीनं पार्श्व प्रतिमेमध्ये वरची बाजू खाली जाते, वरची बाजू खाली, आणि खालची बाजू काय होते, आणि खालची बाजू वर, खालची बाजू वर जाते. बघा, हाच फरक आपल्याला फक्त बघायला मिळतो. खालची बाजू वर गेलेली बघायला मिळते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादी गोष्ट आपण अशी घेतली तर याचं आपल्याला उलट्या बाजूला अशा पद्धतीनंच प्रतिमा बघायला मिळेल. बघा, इथं तुम्ही आरसा आता आडवा ठेवलाय असेल तर या पद्धतीची कंडिशन आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच आरशाच्या पद्धतीनुसार बघा, आरसा आडवा ठेवणं म्हणजे थोडक्यात पाण्यातील प्रतिमा पाहिल्यासारखंच आपल्याला मिळतं. ओके, तर बघा, याच्यामध्ये आपल्याला कंडिशन काय मिळतात, तर आपल्याला ही जर बघायचं असेल तर सरळ काय करायचं, तर आकृती ही सरळ पेपर उलटा करायचा. उलटा करून काय करायचा, म्हणजे पाठीमागून बघत असताना तो फक्त काय करायचा, तर उलटा त्याचं डोकं वरती आणि तोंड खाली करून बघायचा. एवढंच काम केलं की आपल्याला त्याची प्रतिमा मिळून जाईल. ठीक आहे, तर या पद्धतीची आपल्याला गोष्ट मिळते. मग याच्यामध्ये अशा आकृत्या तुम्हाला दिल्या जातात. आकृती आरशासमोर धरल्यास कशी दिसेल. मग इथं आपण आरसा जर काढला तर आरशामध्ये आपल्याला माहित आहे की डावी बाजू उजवी होणार आहे आणि उजवी बाजू डावी होणार आहे. बघा, त्यानुसार जर बघितलं, ही कुठली बाजू आहे रे, तर उजवी बाजू. आता ती कुठे येणार आहे, डाव्या बाजूला. म्हणजे आपल्याला इथं अशा पद्धतीने दिसेल. आणि हे सुद्धा कसं येईल बघा, या पद्धतीनं. ठीक आहे, मधला हा दांडा आहे तसाच राहील. त्याच्यानंतर हा गोल आहे तसा राहील. कारण काही प्रतिमा ह्या पाण्यामध्ये बघा, नाहीतर आरशामध्ये बघा, जशाच्या तशा दिसतात. उदाहरणार्थ गोल आहे तसा दिसतो, त्रिकोण आहे तसा दिसतो. तर लक्षात ठेवायचं, हा तो समभुज त्रिकोण असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघा, यामध्ये हा जो गोल आहे तो तसाच्या तसा आपल्याला दिसेल. आता बघा, ही बाजू इथं आली. त्यानंतर बघा, तुम्ही ही जर बाजू बघितली तर ही कुठं जाणार रे, तर पूर्णपणे इकडल्या साईडला. म्हणजेच आपण असं जर विचारात घेतलं तर इथं वरच्या साईडला येईल, म्हणजे इथं येईल. आणि आपण असं जोडूया त्याला. म्हणजे आता मी परफेक्ट काढत नाही, परंतु लक्षात ठेवायचं की या पद्धतीनं होईल. आणि ही बाजू इकडल्या साईडला आपल्याला बघायला मिळेल, या पद्धतीनं होईल. आणि बघा, हा इथं कान असल्यासारखा दिसतो आपल्याला. हा कान इकडल्या साईडला काय होईल, दुसऱ्या बाजूला जाईल. या पद्धतीची आकृती आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आरशासमोर ठेवल्यानंतर या पद्धतीनं आपल्याला उलटी आकृती बघायला मिळेल. याच्यामध्ये सुद्धा जर आरसा आपण इथं ठेवला तर काय होईल, तर हा कोपरा इथं येईल. बरोबर आहे, हा कोपरा काय होईल रे, इकडल्या साईडला जाईल. हा कोपरा इथं वरती असेल आणि हा कोपरा इथं खाली असेल. बघा, हा चौकोन आहे तसाच दिसेल तुम्हाला, काय प्रश्न नाही येणार. परंतु ह्या चौकोनामधील आतील गोष्टी मात्र काय होतील, बदलतील. बघा, आता आतील गोष्टी म्हणजेच काय, हे वजा चिन्ह आहे तसं वरतीच राहील, काय फरक पडणार नाही. हा त्रिकोण आहे तसा इथं खाली त्रिकोण राहील. त्यानंतर बघा, हा गोल मात्र तुमच्या कुठल्या बाजूला आहे रे, तर डाव्या बाजूला आहे. डावी बाजू आहे, तो आता कुठल्या बाजूला जाईल, उजव्या बाजूला जाईल. आणि हे अधिक चिन्ह उजव्या बाजूला आहे, ते कोणत्या बाजूला जाईल, तर डाव्या बाजूला जाईल. या पद्धतीनं आपल्याला याची प्रतिमा बघायला मिळेल. सेम कंडिशन इथं आपण जर आरसा ठेवला तर काय होईल बघा. पहिल्यांदा मी काय करेन रे, हा गोल आहे तसा काढून टाकूया. ठीक आहे, आणि ही रेषा, उभी रेषा बघा, ही उभी रेषा जशीच्या तशी मी इथं काढली.
आणि हा गोल आहे तसा काढून घेतला. आता बघा याच्यामध्ये हा जो भाग आहे तो कोणत्या बाजूला आहे रे? उजव्या. तो आता कोणत्या बाजूला जाईल? डाव्या. बघा काढत असताना पण आपण पटाकन काढू शकतोय, परंतु कसं लक्षात ठेवायचं की एक एक गोष्ट त्याच्यामध्ये क्लिअर करत जावा. आणि मग हा आपल्याला भाग आहे, म्हणजे तो कुठे येणार बघा? या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या पद्धतीनं काय होईल बघा? तर याचं आरशातील प्रतिमा आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघा पुढे एक दिलंय आपण जून म्हणून दिलेलं आहे आणि याची आरशातील प्रतिमा काढायला सांगितली. तर आता लक्षात ठेवायचं कुठनं सुरुवात होणार रे? याच्यापासून सुरुवात होणार. कशा पद्धतीने येणार? तर बघा ह्याचं जे इकडल्या साईडला दिसतंय ते पहिल्यांदा इथं येईल. ठीक आहे, मी इथं काढतोय. त्यानंतर इथं आणि मग कोणती बाजू येईल? ही बाजू येईल. त्यानंतर मग कोण येणार बघा? यांची ही उभी दांडी आली. आता बघा ही बाजू अशी दिसते. आता ह्याच्यामध्ये ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. म्हणल्यानंतर आता बघा जी उजवी असते ती डावी बनणार, म्हणजे इथनं सुरुवात होणार आणि इथून कुठे जाणार? वरती जाणार. मग कुठे येणार? इकडल्या साईडला खाली येणार. म्हणजे बघा ही आपल्याला पुढली बाजू इकडल्या साईडला मिळेल. त्यानंतर बघा यू आहे तसंच राहील, काय फरक पडणार नाही. आणि त्याच्यानंतर बघा जे मध्ये हे वरची रेषा आहे ती राहील आणि जे बघा इकडनं इकडे गेलाय, आता काय होईल सांगा आपल्याला? तो इकडनं इकडल्या साईडला जाईल. या पद्धतीने तुम्हाला ती आकृती बघायला मिळेल. बघा या पद्धतीने हे कंडिशन्स मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला परत काही आकृत्या दिलेल्या आहेत. बघा आता मात्र आरसा खाली ठेवलाय. आता खाली ठेवलाय म्हटल्यानंतर वरची बाजू काय होणार रे? खाली आणि खालची बाजू वर. म्हटल्यानंतर पहिल्यांदा चौकोन आहे तसंच राहील तुमचा, त्यात काय फरक पडणार नाही. आता बघा टीची ही वरची बाजू आहे ती कुठं दिसणार नाही तुम्हाला? खाली दिसणार. आणि ही खालची बाजू आहे ती कुठं येणार बघा? इकडे वरती. म्हणून मी टिंब वरती देतो. लक्षात येते का? त्यानंतर बघा हे यक्स आहे तसंच पाण्यात दिसणार, काय त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. आता बघा यलची ही कुठली बाजू आहे रे? खालची बाजू. म्हटल्यानंतर ती कुठे दिसणार? वरती दिसणार. आणि ही वरची बाजू आहे तर ती कुठे दिसणार रे? खालच्या बाजूला. म्हणून टिंब बघा. मग मी जी टिंब देतोय ती कुठं जाते हे आपण लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार काढायचं. आता बघा इथं तुम्हाला हा काय दिसायला लागलाय रे? असा गोल दिसायला लागलाय. आपण एक गोल काढून घेऊया लागलीच उलटा. कसा होणार? हा खालचा भाग आहे ना, तो इथं आता वरती आला आणि हे वरचे भाग होते ते कुठे गेलेत रे? इथं खाली गेले. ओके. आता बघा इथं एक बाण आहे, तर तो बाण पण इथं आपण काढून टाकू. आता बघा हे कुठं आहेत रे? खाली आहेत ना. खाली आहेत म्हटल्यानंतर काय होणार? आता इथं वरती जाणार. या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल. झाली आकृती. बघा आपण बघून म्हणजेच पाठीमागनच बघितलं पाहिजे पेपर असं काही नाहीये. तर आपल्याला फक्त ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता इथं आपण आरसा जर ठेवला तर काय होईल? एच आहे तसंच जाईल. बरोबर आहे का? आता बघा हे 6चं तोंड कुणीकडे आहे बघा? तोंड कुणीकडे आहे? तर उजव्या बाजूला. आता ते काय होणार? डाव्या बाजूला होणार. त्यानंतर वाय आहे तसंच जाईल. त्याच्यानंतर बघा चे हे दोन कुठल्या बाजूला आहेत? उजव्या बाजूला तोंड करून आहेत. आता काय होतील बघा? डाव्या बाजूला. आणि मग इथं उभी रेषा येईल. त्यानंतर बघा झेडचं हे तोंड इकडं आहे, ते आता कुणीकडे जाईल बघा? इकडल्या साईडला जाईल. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की आपण उरलेलं सगळं आपण लिहू शकतो. बघा आलं काय? हे कुठल्या बाजूला होतं? उजव्या बाजूला होतं, ते आता कोणत्या बाजूला गेलं? डाव्या बाजूला. टी मध्ये काय होणार? आहे तसंच राहील. टी आहे तसं राहील आणि यू आहे तसं राहील. बघा या पद्धतीने ही आकृती मिळेल. त्यानंतर बघा इथं आपल्याला काय दिलं रे? घड्याळ. आता घड्याळाचा जर विचार केला मी काय करतो? हे घड्याळ थोडस कॉपी करतो, आहे तसं कॉपी आणि पेस्ट केलं. त्याला मी इकडच्या साईडला ओढून आणतो. ठीक आहे, थोडस वरती घेऊया. ठीक आहे, आणि बाजूला क्लिक करूया. आता बघा आपल्याला घड्याळ तर दिसायला लागले, तर इथं आता काय करणार मी? हे गोष्टी काढून टाकतो. आता या गोष्टी काढून टाकल्या. आपला बरोबर याचं सेंटर कुठं होता तिथं आपण घेऊया. आता बघा काय दिसतंय? इथून कुणीकडे गेलं? इकडल्या साईडला गेलं. म्हणजे बघा ह्या दोन रेषेंच्या मध्ये, आता ह्या दोन रेषा कोणत्या बाजूला आहेत? तुमच्या डाव्या बाजूला आहेत. आता ह्याच्या बरोबर विरुद्धच्या उजव्या बाजूच्या दोन रेषा बघून घ्या आणि त्याच्यामध्ये कुणाला नेऊन टाका? ह्या गोलला नेऊन टाका. संपलं काम. आणि त्याच्यानंतर बघा हे इथं कुठं आहे बघा? ह्या इथं आहे. ही आता कोणती रेषा आहे बघा? ही जर बघितली तर ही आहे तशी येणार, ही आहे तशी येणार. बरोबर आहे? म्हणजेच बघा ह्याच्या कोणत्या बाजूला आहे रे? तर उजव्या बाजूला. ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला आहे. तर आता बघा ह्याच्या कोणत्या बाजूला यायचं रे? डाव्या बाजूला. डाव्या बाजूला एक रेषा नंतर इथं आपण अशा पद्धतीने दाखवणार. झालं बघा, याची प्रतिमा तयार झाली. आता बघा काही गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहेत. आता त्या काही गोष्टी डोक्यात ठेवायच्या त्या कोणत्या कोणत्या? तर बघा आपल्यामध्ये जी कॅपिटल लेटर्स असतात. कोणती? कॅपिटल लेटर्स.
म्हणजे पहिल्या लिपीतील जी मुळाक्षरं येतात कशामधली, इंग्रजीमधली, त्यातली 11 इंग्रजी अक्षरे, 11 अक्षरे प्रतिमेमध्ये सुद्धा आहे तशीच दिसतात. प्रतिमेमध्ये आहे तशी दिसतात. आहे तशी दिसतात. आता प्रतिमेमध्ये सुद्धा 11 अक्षरं आहे तशी दिसत असतात. कोणती कोणती आहेत तर बघा, पहिला आहे ए, त्याच्यानंतर एच आहे, त्यानंतर आय आहे, त्यानंतर यम आहे, त्याच्यानंतर ओ आहे, त्यानंतर टी आहे, त्याच्यानंतर यू आहे, त्यानंतर व्ही आहे, त्यानंतर डब्ल्यू आहे, त्यानंतर एक्स आहे आणि वाय आहे. बघा, ही 11 अक्षरं पहिल्या लिपीतली जशीच्या तशी दिसतात. त्यांच्यामध्ये बदल काही होत नाही. त्याच्यानंतर बघा, आपल्याला लहान लिपीतील म्हणजेच काय, स्मॉल लेटर्स मधली म्हणजे लहान लिपीतील आपल्याला जवळजवळ 6 अक्षरे आहे तशी दिसतात. आता 6 अक्षरं कोणती कोणती आहेत तर बघा, पहिला आहे स्मॉल आय, त्यानंतर एल, त्याच्यानंतर आहे ओ, त्याच्यानंतर आहे व्ही, त्यानंतर आहे डब्ल्यू आणि त्यानंतर आहे एक्स. बघा, ही आपल्याला 6 अक्षरं जी आहेत तशी दिसतात. त्याच्यानंतर जर अंकांचा विचार केला, अंक आपल्याला माहित आहे, आपल्याकडे अंक कुठले आहेत ते 0 ते 9. टोटल किती आहेत रे, 10 अंक. 0 ते 9 पर्यंत आपल्याला 10 अंक येतात, बरोबर आहे. आता 10 अंकापैकी 0 आणि 8, 0 व 8 ही 2 अक्षरं जी आहेत, ही दोन अंक प्रतिमेत सुद्धा आहेत असे दिसतात. दिसतात. डोक्यात आल्या ह्या गोष्टी. बघा, या पद्धतीनं काही अक्षरं आहेत ती आहे तशी दिसत असतात आणि काही अंक आहेत त्यापैकी 2च अंक आपल्याला 0 आणि 8 जे अंक आहेत ते आपल्याला काय दिसतात, प्रतिमेमध्ये आहे तशी आपल्याला बघायला मिळतात. हे डोक्यात आलं. बघा, आपल्याला कशा पद्धतीनं या गोष्टी बघायला मिळतात.